आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। चिमाई मळा येथील अंगणवाडी इमारतीचे डिजिटल अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्याचे काम लवकरच सुरू होत आहे। या उपक्रमातून लहानग्यांना आधुनिक शिक्षण, डिजिटल साधने व अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत। या महत्त्वाच्या कार्यासाठी सर्व दानदात्यांनी व नागरिक बांधवांनी स्वेच्छेने देणगी देऊन लहानग्या चिमुकल्यांचे भविष्य प्रबल होण्यासाठी सढळ हाताने सहकार्य करावे ही नम्र विनंती। देणगीसाठी गुगल पे क्रमांक 9518 99 91 07 च्या अंगणवाडी सेविका सौ वर्षा रावसाहेब माने यांनी केली आहे। जय महाराष्ट्र। आज सिंहसेनेच्या मुख्य कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्व पत्रकार बांधवांना माहीत आहे की आपला जो रेवण घाटातला जो काही रस्ता खराब झालेला आहे त्या संदर्भामध्ये सिंहसेनेच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर या कार्यालयाला आपण 7/10/2025 रोजी पत्र पाठवलेलं होतं की बाबा रे, एकूण जो काही घाटातला रस्ता खराब झालेला आहे तो तुम्ही तातडीनं दुरुस्त करावा आणि जो आपला रेवण सिद्ध व पुढचा रेणावीचा जो घाट आहे तो घाट 4 पदरी करावा, यासाठी आपण 7/10/2025 रोजी पत्र दिलेलं होतं। त्यानंतर त्यांचं 27/10/2025 रोजी आपल्याला उत्तर आलं की आपलं आम्हाला पत्र प्राप्त झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करणार आहे आणि जी काय आपली जी मागणी आहे ती आम्ही काही दिवसामध्ये करू। त्यानंतर आपल्या सर्व पत्रकार बांधवांनाही माहीत आहे की 28 तारखेला त्या ठिकाणी खडी पडली किंवा मुरुम पडला आणि ते जे काही छोटी मोठी जी काही लहानशी डबरी होती ते भरायला सुरुवात झाली। मग त्यानंतर तिने आपल्याला असं सांगितलं की आता त्या ठिकाणी आम्हाला डांबर पुरेसे उपलब्ध नसल्यामुळं आता तात्पुरता आम्ही करतोय, आम्हाला थोडे 4-5 दिवसाचा नंतर वेळ द्या, आम्ही ते करून घेतो। आणि जी तुमची मूळ मागणी आहे 4 पदरी रस्ता करण्याची ते आम्हाला 8 ते 9 महिने लागू शकते, काय आम्हाला परवानगी घेणं गरजेचं आहे आणि विशेष करून वन विभागाची आम्हाला परवानगी मिळत नसल्यामुळे त्या गोष्टीला विलंब होतो। त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाकडून आमचे मित्र पंकज डबडे यांनी त्या ठिकाणी पुन्हा पत्र दिलं, त्यांनी त्या ठिकाणी मोर्चा काढला। सिंहसेनेचं किंवा राष्ट्रवादी पक्षाचं वैचारिक जर आमचे मतभेद असतील तरी अशा गोष्टीला त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, यासाठीची आजची पत्रकार परिषद आहे। तर मुळात विषय, त्यांनी ज्या वेळेला तो मोर्चा काढला किंवा त्यांनी त्या वेळेला राष्ट्रीय महामार्ग, तहसीलदार, विटा पोलीस स्टेशन या सर्व कार्यालयाला या लोकांनी पत्र दिलं होतं की तो रस्ता तातडीनं करून घ्या, नाहीतर आम्ही त्या रस्त्यावरती रस्ता रोको करू आणि जी सर्वस्व जबाबदारी हे पोलीस प्रशासनाची असेल। आणि त्यावेळेला त्यांनी मोर्चा काढला, त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं, रस्ता रोको केला आणि त्या संध्याकाळी 9:30 वाजता मला समजलं की त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। पण सर्वात महत्त्वाचा विषय असा, पंकज डबडे हे राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत। कोणता राष्ट्रवादी पक्ष? अजित पवारांचा। ज्या ते पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्या पक्षाचा त्यांचा जो अध्यक्ष आहे, राष्ट्रीय अध्यक्ष ज्या पक्षाचे आहेत ते या सरकारमध्ये या राज्याच्या उपमुख्यमंत्री या पदावरती ते आहेत। मुळात तुम्ही सत्तेत, तुम्हाला मोर्चा कशासाठी काढावा लागतोय? तुम्ही सत्तेत आहेत ना, उपमुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत, त्या जो कोणी अधिकारी असेल त्या अधिकाऱ्याच्या टेबलला बसून तुम्ही काम करून घेतलं पाहिजे। मोर्चे आम्ही कोणत्याही सिंहसेना कोणत्याही सत्तेत नाही, काही नाही,
आम्ही मोर्चे काढू, पण तुम्ही सत्तेतला पक्ष जर असाल, एका पक्षाचे तुम्ही तालुका अध्यक्ष आहे आणि तुम्हाला जर त्यावरती मोर्चा काढावा लागतोय तर हे दुर्दैव आहे. त्यानंतर त्यांच्यावरती रात्री 9:30च्या मुळात पोलीस प्रशासनाने यांच्यावरती कशासाठी गुन्हा दाखल केला, काय कारण आहे? मी पोलीस स्टेशनला फोन केला माहिती घेतली असता मला असं सांगण्यात आलं की आमच्यावरती वरिष्ठांच्याकडून सांगण्यात आले, त्यामुळे आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. आता कोण वरिष्ठ आणि काय कारण आहे? बरं, त्यांची काय वैयक्तिक कुठली? आज तुम्हाला सांगतो 2 ते 2.5 वर्ष झालं तो रस्ता खराब आहे. आज असंख्य लोकांनी त्या रस्त्यासाठी आंदोलन केलेलं आहे, पत्रव्यवहार केलेला आहे. आज जो राष्ट्रीय महामार्गाचा जो अधिकारी आहे तो तिथं बसून आपल्या खुर्च्या उगवतोय का? त्याला आम्ही 2.5-3 महिन्यापूर्वी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे की बाबा रे, त्या रस्त्यावरती त्या घाटामध्ये असंख्य लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि तुम्ही हा रस्ता तातडीनं करून घ्या. तरी या मंडळीनं जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल तर त्यासाठी तिने आंदोलन केलं. गुन्हे काय दाखल करताय तुम्ही? मग तुम्हाला तालुक्यामध्ये नवीन काय प्रथा निर्माण करायची आहे का की सरकारच्या विरोधामध्ये, प्रशासनाच्या विरोधामध्ये जर कोण भांडत असेल तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा. मुळात जे काही गुन्हे दाखल केलेत हे तातडीने काढून घ्यायला हवेत. दुसरा विषय असा, आपल्या तालुक्याचे पीए असतील, मान्य तहसीलदार असतील, प्रांत असतील, त्या रस्त्याने वावरत नाहीत काही मंडळी. त्यांनाही दिसत नाही का की बाबा आपल्या तालुक्यातले असंख्य रस्ते खराब आहेत? त्यांना कळवता येत नाही का? म्हणजे प्रत्येक गोष्टीला आम्ही उठायचं आणि आंदोलनच करायची. मग तुम्ही कशासाठी बसलाय? राष्ट्रीय महामार्गाचा तो कोण प्रवीण अबदार म्हणून जो कोण आहे त्याला आम्ही वारंवार फोनवरती माझी चर्चा झालेली आहे. मग तो त्या खुर्चीवरती बसून आपल्या बुडाला मुंग्या येऊपर्यंत त्या खुर्चीवरती तो बसतोय. मग त्या नालायक अधिकाऱ्याला कळत नाही का? तुला वारंवार जर आम्ही पत्रव्यवहार करत असेल की बाबा तो रस्ता खराब झालाय, तुम्ही तातडीनं तो रस्ता दुरुस्त करा, तर तुम्हाला आम्हाला यासाठी पत्र द्यावं लागते. तुम्ही तिथे त्यानंतर या जिल्ह्याला पालकमंत्री आहेत. मुळात ते पालकमंत्री आहेत का नाही हे त्यांना तर माहित आहे का, हा प्रश्न पडतोय. आज एकूण आपल्या जिल्ह्यामधले असंख्य रस्ते, ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, अक्षरशः वाट लागलेले आहेत. त्या ठिकाणी मी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना दिसत नाही. आंदोलन चालू असताना त्या ठिकाणी त्यांची मागणी अशी होती की त्या विभागाचे जे कोणी अधिकारी आहेत त्यांना आमच्या समोर बोलवा आणि त्यांनी आम्हाला जे काही या संदर्भामध्ये ते काय करणार आहेत ते आम्हाला कळवू द्या. पण पोलीस प्रशासनाच्याकडून आंदोलन करताना सांगण्यात आलं वारंवार ते 10 मिनिटात येते आणि मुद्दामून 1 तास हा वेळ पोलीस स्टेशननं किंवा पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हाणून नेला. मग हे कशासाठी तुम्ही केलं? मग त्या आंदोलन करताना तुम्हाला चेतवायचं होतं का? किंवा ते आंदोलन करते रागावले पाहिजेत, काही वेगळा काहीतरी ते निर्णय घ्यायला पाहिजे, अशी पोलीस स्टेशनची किंवा पोलीस प्रशासनाची अशी इच्छा होती का? आणि मुळात हे जे गुन्हे दाखल झालेत हे कोणत्या राजकीय पक्षाने किंवा राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दाखल करायला सांगितले का नक्कीच प्रशासनाकडून दाखल झालेत? हा यामध्ये विचार करण्यात म्हणजे यामध्ये नक्की काय घडलंय ह्या मनामध्ये विचार येतो. त्यामुळे पंकज डबडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्यावरती जो काही गुन्हा दाखल झालाय हे प्रशासनाने तातडीनं मागे घ्यावा, यासाठी आजची हे पत्रकार परिषद आहे. आणि पुढे आम्ही पोलीस प्रशासनाला भेटणार आहे, त्याच्यावरती काय ऍक्शन घेणार आहेत, पुढे काय करतात हे माहिती घेऊन आम्ही ज्या त्या वेळेला पुढची दिशा ठरवू. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.